नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिला जो संदेश स्वामींचा आहे तुमच्यासाठी तो हा आहे की तुम्ही लहानपणापासून ना तुम्ही तुमच्या परिवाराला काटकसर करताना बघितलेली आहे. कदाचित खूप नकारात्मक माहोलसुद्धा राहिला आहे. म्हणजे ज्या परिस्थितीत तुम्ही मोठे झालात आणि तुम्हाला आहे ना ते कुठेतरी प्रेम आणि अफेक्शन भेटलेलं नाही आहे. म्हणजे काय तर तुमच्या परिवाराकडून तुम्हाला अटेन्शन नाही भेटलं आहे, तुम्हाला ते प्रेम नाही भेटलं आहे आणि ते तुम्ही कुठे ना तुमच्या आतमध्ये ना कॅरी करत आहात आणि त्यामुळे ना तुमचं मन कुठेतरी दुखावलं आहे. कुठेतरी तुम्हाला एकटंही वाटलं आहे. खूप साऱ्या गोष्टींमध्ये तुमचं आतलं मन म्हणजे खरं सांगू तर तुमचं अंतरात्मा ही दुखावलेली आहे आणि तुम्ही त्यामुळेच ना आत्ता पण तुमची परिस्थिती अशी आहे ना की तुम्ही खूप अटकावमध्ये आहात. म्हणजे तुम्हाला कधी कधी असं वाटतं की लहानपणापासून जे बघितलं ते तर बघितलंच, पण आत्ता पण तुम्ही जे बघत आहात त्यातही तुम्हाला एक स्टॅग्नेंट एनर्जी आहे. म्हणजे काय की तुम्हाला कुठलेही निर्णय स्वतंत्रपणे घेता येत नाही किंवा जर ते घ्यायचे असतात तर तुम्हाला खूप विचार करून ते घ्यावे लागतात. कदाचित म्हणजे तुमचं असं होतं की तुम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे जगता येत नाही आहे आयुष्य आणि तिथेच कुठेतरी तुम्हाला खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की लहानपणापासून जे तुम्हाला भेटलं नाही आहे आत्ता कुठे जाऊन तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला स्वतंत्रतेने जगण्याची एक संधी भेटली आहे की किंवा तुम्ही जीवन त्या दृष्टिकोनातून बघत आहात, पण तिथेही तुम्हाला ते करता येत नाही आणि त्यामुळे तुम्हाला कुठेतरी खूप फ्रस्ट्रेशन होतं, खूप तुमचं मन दुखावलं जातं, अशांत होता तुम्ही, आतून तुमची खूप चिडचिड होते आणि त्यामुळे कदाचित ती बाहेर पण निघते आणि मग तुम्ही खूप नकारात्मकमध्ये विचारांमध्ये जाता आणि त्या गोष्टी तुम्हाला सतवत असतात. मानसिक त्रास देखील होतो, रात्रीची झोप नाही लागत, गोष्टींमध्ये तुम्ही अडकले जाता आणि तोच विचार तुम्हाला सतवत असतो. तर ह्या सगळ्या परिस्थितीमधून तुम्ही आता सध्या तरी चाललेला आहात. तर जर हा संदेश तुम्ही बघत आहात ना तर स्वामी तुम्हाला एक आश्वासन देत आहेत की या सगळ्या परिस्थितीमधून तुम्ही आता निघणार आहात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे लहानपणापासून तुम्ही संघर्ष किंवा जे काही बघितलं आहे ते एक कुठे ना कुठे जीवनाचा तुमचा असा प्रवास होता की त्यातून तुम्हाला काहीतरी स्वामींना शिकवायचं होतं, घडवायचं होतं आणि खूप साऱ्या गोष्टींमधून तुम्हाला जावं लागलं. कारण जे आत्ता तुम्ही जगत आहात किंवा शिकला आहात ती बुद्धी तुम्हाला आली नसती तर त्या परिस्थितीमधून जर तुम्ही गेला नसतात तर. म्हणून स्वामी तुम्हाला सांगत आहेत ना की थोडंसं अजून धीर धरा. कारण बघा तुम्ही संयम खूप ठेवला आहे. तुमच्या संयमाची परीक्षासुद्धा आता होत आहे, पण तो संयम तुम्हाला अजून थोड्या वेळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्ही बघणार आहात तुमच्या लाईफमध्ये खूप गोष्टींचं परिवर्तन येत आहे. म्हणजे तुमची परिस्थिती अचानक अशी बदलेल ना, खरोखर तुम्हाला असं वाटेल की स्वामी पाठीशी आहेत. जे त्यांचं ब्रीदवाक्य आहे, भिवू नको मी तुमच्या पाठीशी आहे, जी प्रचिती तुम्हाला आता येणाऱ्या दिवसांमध्ये येणार आहे आणि हे खरोखर तुमच्या बाबतीत घडणार आहे जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आणि तुम्हाला ना नेहमी ना सकारात्मक विचारांमध्ये राहायचं आहे. कुठलीही गोष्ट जर तुम्हाला नकारात्मकतेमध्ये ओढत आहे तर त्यामध्ये तुम्हाला ना सकारात्मक शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा जर कोणी खूप चुकीचं वागतं तर फ्रस्ट्रेशन येतं, आपण काही ना काही बोलून जातो, आपल्याला स्वतःला त्या गोष्टी कळत असतात आपण काहीतरी चुकीचं बोलतो आहे, पण तरीही त्या गोष्टी बोलल्या जातात कारण ते आतमध्ये काही जणांना नाही जमत त्या ठेवायला आणि ते बोलणं व्यक्त होणं हे काही जणांचा हा एक प्लस पॉईंट पण असतो की जे आतमध्ये चाललं आहे ते बोलून व्यक्त होणं आणि तेव्हाच मग आतमधली जी शांती भेटते ती वेगळ्या स्तरावरची असते. तर तुम्ही कुठेतरी असेच आहात. तुम्ही स्पष्ट बोलणारे व्यक्ती आहात. जर तुम्हाला कुठे वाईट वाटलं, दुःख झालं तर आत्ता तुम्ही ना बोलायला शिकलात किंवा तुम्ही बोलून जाता, एक्सप्रेस होता. आता एक्सप्रेस होता ते ठेवत नाही. तर ही चांगली गोष्ट आहे. पण स्वामी तुम्हाला सांगत आहेत ना की ह्या सगळ्या नकारात्मकतेमध्ये पडू नका, कारण जो जसं करणार आहे तो तसं भरणार आहे. हाच कलियुगचा नियम आहे. ज्याला तो कळतो आणि ज्या पद्धतीने तो वागतो तर तोच पुढे जाणार आहे. आपल्या कर्माबद्दल जे ते करत आहेत त्याबद्दल
जराही पर्वा नाही आहे किंवा त्या पद्धतीने ते जे ॲक्शन्स घेतात आहे त्याची पर्वा नाही आहे, तर ते आपले कर्माचे भोग ते भोगणार आहेत. तर त्यामुळे ना तुम्हाला निर्धास्त राहायचं आहे. कितीही कोणाकडून त्रास झाला, कितीही कोणी सतवलं, तरीही तुम्हाला चांगुलकीनेच पुढे पुढे वागत राहायचं आहे. तुम्हाला अशा लोकांना गृहीत धरायचं नाही आहे आणि आयुष्यात पुढे पुढे जात राहायचं आहे. कारण स्वामीची जर साथ आहे ना, तर कोणाचीच साथ ह्याची गरजच नाही आहे तुम्हाला. हा स्ट्रॉंग मेसेज आहे स्वामींचा. आणि तुम्हाला जर ना कुठली तरी तुम्ही अशी वाट घेतली आहे किंवा कुठलं तरी काम जर तुम्ही असं करत असाल जिथे तुम्हाला ना मार्ग भेटत नाही आहे, तर स्वामी तुम्हाला सांगत आहेत की तो मार्ग तुम्हाला बदलण्याची गरज आहे किंवा वेगळ्या कोणातून त्या मार्ग शोधण्याची तुम्हाला गरज आहे. जर तुम्ही कुठे अटकला आहात तर वेगळ्या पद्धतीने विचार करण्याचा प्रयत्न करा, वेगळे वेगळे मार्ग शोधा त्यामध्ये, तिथेच अटकून राहू नका. हा स्ट्रॉंग मेसेज आहे स्वामींचा. आणि कितीही झालं तरी स्वामींची भक्ती सोडू नका, कारण नकारात्मकता तुम्हाला खेचते, तुम्हाला थांबवते, स्वामींच्या भक्तीपासून दूर करते. तर ते तुम्हाला करायचं नाही आहे. तुम्हाला स्वामींची भक्ती ही रोज करायची आहे. नकारात्मक ऊर्जेचं हेच काम असतं की तुमच्याकडून भक्ती न करून घेणं. नेगेटिव्ह एंटिटीज असतात आपल्या आजूबाजूला, ते मनुष्य रूपात सुद्धा असतात, आपल्या आतमध्ये सुद्धा असतात, आपल्या विकारांमध्ये सुद्धा असतात, आपल्या वागणुकीमध्ये सुद्धा असतात. तर अशा गोष्टींपासून दूर राहा आणि तुमची भक्ती दिवसेंदिवस वाढवा. तर हाच होता आजचा महत्त्वपूर्ण संदेश. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोचला आहे तर तो स्वामींनी पोचवला आहे. असेच महत्त्वपूर्ण स्वामींचे संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा. ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद.